मधु शिरगावकर लिखित कथा झिलू सादर करती पूर्वाधारम. गाडीने शेवटचं वळण घेतलं. एकदाची घरासमोर थांबली आणि स्वप्नाच्या नवऱ्याने सुटकेचा निश्वास सोडला. आयुष्यात प्रथमच कोकणात येत होता तो, तेही लग्नानंतर प्रथमच. आज्जे सासरी. विमानाने गोव्यात जाऊन निवांत 4 दिवस राहून आता 2 जण कारनी स्वप्नाच्या आजोळी आले होते. इनमिन 2 तासांचा प्रवास. पण वळणावळणाच्या रस्त्याने जावई बापू इतके हैराण झाले की रस्त्यात पसरलेली हिरवीगार रेशमी हिरवळही त्यांचं मनोरंजन करू शकली नाही. स्वप्ना मात्र लहान मुलासारखी हरखली होती. इतर वेळी बऱ्यापैकी शांत स्वभावाच्या आपल्या 1 वर्ष नव्या बायकोचं हे आगळं रूप मात्र तो विस्मयाने पाहतच राहिला. स्वप्ना जणू परत 10 वर्षाची चिमुरडी झाली होती. आपल्यावर निरातिशय प्रेम करणाऱ्या या निर्मळ मनाच्या आप्तांमध्ये येऊन मधली सारी वर्ष जणू नाहीशीच झाली होती. गाडी जसजशी गावाच्या जवळ येऊ लागली तेव्हापासूनच हिची उत्तेजना वाढत चालली होती. रस्त्यावरच्या जुन्या खुणा नव्याने पाहताना मोठ्या उत्साहाने नवऱ्याला सांगत राहिली. वेशीवरच्या मारुतीचं देऊळ आणि त्याच्या जवळच महाकाय पिंपळाखालच्या मुंजाची समाधी. तिला आठवलं, पूर्वी एसटी बसचे ड्रायव्हर कंडक्टर उतरून मुंजाला नारळ ठेवत आणि मगच गाडी वेस ओलांडायची. असं नाही केलं तर गाडीला अपघात होतो असा त्यांचा दृढ विश्वास होता. येताना पाहिलं तेव्हा मारुतीचं मंदिर होतं, पण ना पिंपळ होता ना त्याखालची समाधी. त्या जागी कोणत्या तरी सरकारी ऑफिसची इमारत दिसली. मामाला गेल्यावर विचारायलाच हवं, स्वप्ना मनात म्हणाली. एक ना अनेक आठवणी. बराचसा भाग न ओळखू येण्या इतका बदलला होता. पूर्वीची बैठी चिऱ्याची लाल भिंतीची कौलारू घरं, त्या भोवताली नारळी पोफळीच्या बागा, प्रत्येक दारात फुलांनी बहरलेली जास्वंद, अनंत, कर्दळ, सोनटक्का यांची झुडुपं, बहुतेक घरांना वर चढून जायला पायऱ्या, यांची जागा आता उंचच उंच इमारतींनी घेतली होती. शहराची हवा स्वप्नाच्या या स्वप्नील गावालाही लागली होती. नकळत स्वप्नाचं मन जरा खट्टू झालं. आपल्याला इतक्या जुन्या गोष्टी आठवणीत आहेत याचं मात्र तिला नवल वाटलं. 4थीच्या परीक्षेनंतर गाव सोडून गेली ती परत कधीच आली नाही इकडे. अगदी आजी वारली तेव्हाही नाही. मंडळी घरात आली. जेवणं झाली. पहिल्यांदाच आलेल्या नातजावयाला मामीनं खास कोकणातली मेजवानी, तांदळाच्या उकडीच्या शेवया नारळाच्या दुधाबरोबर आग्रह करकरून वाढल्या. परिणामी जावई बापूंचे डोळे जडावले आणि पाहता पाहता तो निद्रेच्या अधीन झाला. स्वप्नाला मात्र काही केल्या झोप येईना. ती हळूच पायात चपला अडकवून घराबाहेर पडली. नकळत पाय शाळेकडे वळले. बघता बघता शाळेसमोर येऊन उभी राहिली. हळूच आत शिरली. आता शाळाही बदलली होती. वर्गात डेस्क, बेंचेस आले होते. जमिनीला टाईल्स बसवल्या होत्या. पूर्वी दर शनिवारी अर्ध्या सुट्टीनंतर मुलं शेण गोळा करून आणायची आणि मोठ्या वर्गातल्या मुली जमीन सारवायच्या. हिच्यासारख्या लहान मुलींना पाणी घालायचं काम असायचं. मग बाई त्यावर मस्त रांगोळी घालत. काय मज्जा यायची. तिला अचानक शाळेचा पहिला दिवस आठवला. म्हणजे खऱ्या अर्थाने पहिला. त्यापूर्वी अनेकदा मामा, मावशी, आजोबा यांनी तिला शाळेत पाठवायचा प्रयत्न केला होता, पण ही यांचा हात धरून जायची आणि त्याच पावली परत यायची. मग एकदा तिचे बाबा आले त्यांच्या नोकरीच्या ठिकाणाहून. हिला शाळेत पोहोचवायला आले. वर्गापर्यंत सोडून परत निघाले आणि ही पण मागे येऊ लागली. तेव्हा नुसते डोळे मोठे करून स्वप्ना एवढंच म्हणाले आणि ही गप्प वर्गात जाऊन बसली. पुढे यावरून सगळे तिची यथेच्छ चेष्टा करायचे. तिला मनोमन हसू आलं आठवून.
मग शाळेतून बाहेर पडताना शाळेच्या वॉशरूम्स दिसल्या आणि चटकन हिची नजर शाळेसमोरच्या टेकडीवर गेली. पूर्वी ही टेकडी खास मुलींसाठीची वॉशरूम म्हणून वापरात यायची. मुलांना तिथे जायला मज्जा होता. मधल्या सुट्टीत सगळ्या मुली गटागटानी पायऱ्या चढून वर जायच्या. वर भरपूर सागाची झाडं होती. पावसाळ्यात सागाची पानं खाली पडायची आणि त्यावर पाणी पडलं की रक्तासारखं लाल लाल व्हायचं ते पाणी. आता मात्र पायऱ्या नव्हत्याच वर जायला. जरा मान वर करून पाहिलं तर काहीतरी बांधकाम सुरू होतं तिथंही. पलीकडच्या बाजूनी रस्ता केला असावा कदाचित. हळूहळू स्वप्ना घराकडे निघाली. जाताना रस्त्याच्या कडेला गडग्यातून तेरडा नेचा डोकावत होते. तिला खुणावत होते. कशाची तरी कोणाची तरी आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होते. स्वप्ना रस्त्याच्या टोकाला आली. इथून 2 रस्ते फुटत होते. एक तिच्या आजोळच्या घराकडे आणि एक रानाकडे. गडग्यावर हात ठेवून उभी असताना अचानक हाताला हालचाल जाणवली. तिने झटकन हात मागे घेतला. ती एकदम कित्येक वर्ष मागे पोहोचली. स्वप्नाने झटकन हात मागे घेतला आणि फ्रॉकवर पुसला. सगळी मुलं तिच्या घाबरटपणावर खिदीखिदी हसू लागली. स्वप्ना रडवेली झाली. गडग्यातून खेकडा डोकावत होता. तितक्यात झिलू पटकन पुढे आला. गडग्यात एक जाडसर काठी घुसवून त्यानं खेकड्याला अलगद बाहेर काढलं. 2 बोटात पकडला आणि सगळ्या मुलांजवळ नेऊ लागला. आता हसणारी पोरं घाबरून पळू लागली. स्वप्नाच्या चेहऱ्यावर बालिश हसू उमटलं आणि मग झिलूच्याही. झिलू काळा तजेलदार रंग, हडकुळी उंचसर काटक अंगकाठी, पण पटकन लक्षात यायचे ते त्याचे काळे भोर डोळे. वय साधारण स्वप्ना एवढंच असेल. स्वप्नाने त्याला यापूर्वी धर्म्याबरोबर घरी आलेला पाहिला होता. धर्म्या 1-2 महिन्यानं येऊन माडावरचे नारळ उतरव, आवारातलं गवत काढ, विहिरीत पडलेले नारळ काढ, लाकडं फोडून ठेव, नारळ सोलून ठेव, अशी विविध प्रकारची कामं करायचा. त्याला या कामाचा काही मोबदला मिळत असे. आणि काम झालं की आजी त्याच्यासाठी चहा बनवी आणि झाडाच्या पानावर नुकतेच गिरणीतून फोडून आणलेले कच्चे जाड पोहे देई. धर्म्या आणि झिलू तो गोड चहा आणि त्याबरोबर पोहे अमृताच्या चवीनं खात असत. मग दोघं बापलेक निघून जात. स्वप्ना वरच्या माडीवरून हे दृश्य नेहमी पाही. पण हाच धर्म्या श्रावण अमावस्येला ढोल बडवत यायचा आणि सर्व गावात फिरून मग स्मशानात जायचा. तेव्हा तो प्रचंड दारू प्यायलेला असे. तोंडाने भयंकर आवाज काढत ओरडत ओरडत जाई. सर्व पितरांना तो परत सोडून येतो असा गावचा समज होता. त्याचं ते भयंकर रूप त्याच्या इतर वेळच्या गरीब व्यक्तिमत्वाशी पूर्ण विसंगत असे. नेहमी आजीला चाय वाढ ग माये असं म्हणणारा गरीब धर्म्या तो हाच यावर विश्वास बसणं शक्यच नसे. त्या दिवशी प्रथमच झिलू शाळेजवळ दिसला. मुलांची गंमत करून दिसेनासाही झाला. मग एक दिवस पावसाळ्यात स्वप्ना रस्त्याच्या कडेला शेवाळ साचलं होतं त्यावरून घसरली. गुडघा फुटला. रडत रडत घरी आली. दुसऱ्या दिवशी शाळेपर्यंतच्या रस्त्याच्या कडेचं सगळं शेवाळं कोणीतरी दगडांनी घासून घासून साफ केलं होतं. स्वप्नाला अनंताची फुलं फार प्रिय. कोकणात त्याला चटक चांदणी असंही म्हणतात. एकदा शाळेच्या रस्त्यावरच्या उंच झुडपातून फुलं तोडण्याचा प्रयत्न स्वप्नाने केला होता, पण हात काही पोचला नाही. मग नाद सोडून दिला आणि गेली शाळेत. परत येताना त्या झुडपातली सर्व फुलं काढून झाडाच्या पानावर ठेवलेली होती आणि मग रोज तिला बहर संपेपर्यंत ती फुलं मिळत राहिली. कधी घराच्या गडग्यावर, कधी रस्त्याच्या झुडपाजवळ. एकदा शाळेला एकटीच निघाली असताना काही भटकी कुत्री अंगावर आली. ही घाबरून पळत सुटली.
तर एक कुत्र पार फरलांगभर मागे पळत आलं. घाबरून स्वप्नाची पाचावर धारण बसली. पण तेवढ्यात कुठूनचा झिलू आला, त्या कुत्र्याला हाकलून गेला. यानंतर मात्र स्वप्नाच्या शाळेला जाण्याच्या वेळेस झिलू अधूनमधून रस्त्यावर ओझरता दिसायचा, पण अगदी ओझरता. कुठल्या तरी कोपऱ्यावर दिसला म्हणेच तोवर नाहीसा व्हायचा. कधी झाडांवरून उड्या मारत पटकन समोर यायचा आणि पटकन नाहीसाही व्हायचा. पाहता पाहता स्वप्नाची 4थीची परीक्षा झाली. तिच्या बाबांनी परदेशात नोकरी स्वीकारली. आता तिची आईही नोकरी सोडून बाबांच्या बरोबर परदेशी जाणार होती. 3 ठिकाणी विखुरलेलं कुटुंब आता परत एकत्र येणार होतं. आई बाबांच्या बरोबर नव्या मोठ्या शहरात मोठ्या शाळेत जायचं यानं स्वप्ना अगदी हरखून गेली होती. काही दिवसात आई येऊन स्वप्नाला घेऊनही गेली. सगळे पोहोचवायला दारापर्यंत आले. आजी, मामा, मामी सगळ्यांचेच डोळे पाणावले. फाटकाच्या बाहेर आणखी एक काळीभोर डोळ्यांची जोडी पाणावली. स्वप्नाला या कशाचा मागमूस देखील नव्हता. पण आज मात्र आठवणींच्या लढींवर लढी उलगडत होत्या. कुठे असेल आता झिलू? बराच उशीर झाला होता. घरी सगळे काळजीत असतील. स्वप्ना लगबगीनं निघाली. अचानक रस्त्यात गडग्यावर झाडाच्या पानांवर अनंताची फुलं ठेवलेली दिसली. स्वप्ना दचकलीच एकदम. आसपास बघू लागली, पण रस्त्यावर तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. ती भराभर घराकडे निघाली. घरी सगळे वाटच पाहत होते. अगं स्वप्ने, कुठे म्हणून गेलीस म्हणायचं? तिने सांजेला अशी एकटी दुकटी फिरू नको ग बाळा, मामीनं प्रेमळ समजावलं. स्वप्नानं मान हलवली. नवराई जरा कावराबावरात झालेला दिसला. मग स्वप्ना म्हणाली, उद्या आपण फिरायला जाऊया. तुम्हाला गाव दाखवते आमचा फिरून. आज शाळेकडे जाऊन आले. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला घेऊन बाहेर पडली. बाहेरच गडग्यावर अनंताची फुलं मिळाली. स्वप्ना परत आसपास शोधू लागली. आज तिला झिलूचा शोध घ्यायचाच होता. आज ते डोंगरावरच जाऊ. तिथे काही ना काही माहिती मिळेलच. अर्ध्या रस्त्यावर पोहोचले तेवढ्यात एक कोकणी बाई नऊवारी चापून चोपून नेसलेली, अंबाडा, त्यावर अनंताचं फूल, कपाळभर मोठं कुंकू, डोक्यावर भाजीची टोपली अशी निघालेली दिसली. हिलाच विचारावं का? तेवढ्यात तीच म्हणाली, भाजी घेतेस काय गे? कयर होताय? हायसर नवा काय गे? मग जरा जवळ येऊन निरखून पाहू लागली. अगं जोशींची नात मगो तू. यो घो काय गो तुझो? अग्ग बाय माझ्या, कधी इलस? माका वळखाक नाय? अगो मी कावलिणीचा चेडू. माझी आऊस येवची ती काय तुझ्या आजीकडे कामाक? आठवतं काय तुका? मी सीता, आई वांगडा येवच आहे मी. स्वप्नाला धूसर आठवली सीता. हिच्याहून थोडी मोठी. कधी कधी यायची खरी आई बरोबर. हिला विचारावं का? तितक्यात सीताच म्हणाली, झिलू बडवाडात होतो, सपना इली सपना इली. पण मी म्हणलंय येड्याच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचो? तो रोजच सपना सपना करत राहता. याड लागलं नाही ते का? बापूस वारल्यावर एकदाच अमावस्येक स्मशानात गेलो. बापड्यात येडा केल्याने त्या पित्रांनी. स्वप्ना मटकन खालीच बसली. नवरा नुसता पाहत राहिला. त्याला काहीच अर्थबोध होत नव्हता. थोड्या वेळानं त्यानं बळेच हाताला धरून स्वप्नाला घरी आणलं. पण यावेळी ती झिलूला असं सोडणार नव्हती. दुसऱ्या दिवशी मामाला तिनं सर्व हकीकत सांगितली. झिलूला घेऊन येण्यास माणूस पाठवला. पण हा वेडापीर भेटणार कुठं? नवऱ्यानी हळूहळू तिच्याकडून माहिती काढून घेतली. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणाला, चल माझ्याबरोबर. आणि तिला घेऊन झिलूच्या घरी गेला. घर कसलं ते? पार मोडकळीला आलेली झोपडी. झिलू आत बसला होता. सपना इली सपना इली असा जप तोंडाने सुरूच होता.
चुलीजवळ एक विशीची मुलगी काही रांधत होती. स्वप्ना आणि तिचा नवरा झोपडीच्या नसलेल्या दारात उभे राहिले. ती मुलगी प्रथम दचकलीच, मग म्हणाली, अहो बघा तरी कोण इला, तुमची मैत्रीण सपना इली. झिलूनी नजर वर करून बघितलं, जरासा हसला आणि परत सपना इली असा जप सुरू केला. ती मुलगी कसनुस हसली, मग म्हणाली, बरे असतात कधी कधी, मगे कामधंदो करून पैसे आणतात आणि याड शिरला डोक्यात की मग ह्या असं करतात. तुम्ही लावण घेऊ नका मनाक. मी असंय नाही, सोडूचही नाही त्यांका एकटो. स्वप्नाच्या नवऱ्याने तिला बाहेर बोलावलं. काही पैसे तिच्या हाती ठेवले. दर महिन्यात मामांकडून घेऊन जाण्यास बजावलं. मग म्हणाला, तुमच्या हक्काचे आहेत ते, घे. माझ्या बायकोचं लहानपणी एवढं रक्षण तुझ्या नवऱ्याने केलं म्हणून आज मला मिळालीये ती. त्याचा नीट उपचार कर आणि बरं कर त्याला आणि सांग त्याला, म्हणावं त्याची बालमैत्रीण येईल त्याला परत भेटायला. स्वप्नाने भरल्या नजरेने एकदा झिलूकडे आणि मग आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. असं कोणतं पुण्य केलं होतं म्हणून ही माणसं माझ्या आयुष्यात आहेत, स्वप्ना मनातच म्हणाली.